Hello students, a very good morning to all of you. Now students, from the previous lecture we have started a lesson, a true story of sea turtle. आपण समुद्री कासवांची स्टोरी बघत आहोत. Okay, and in that lesson we have seen how the survey team had saved some eggs of turtle, and from then how they started to save the egg ऑफ टर्टल. आपण पाहिलं की सर्वे टीम जी सर्वे करायला आली होती कशाचा, सी ईगल्सचा. समुद्री पक्षी जे असतात सी ईगल्स, त्या सी ईगल पक्षाचे सर्वे करायला आणणारी जी टीम होती, दॅट टीम फाउंड द नेस्ट ऑफ टर्टल and from that time they started to save that turtle eggs or turtle also. Now next see what happened. Page number 32, last paragraph. There are 7 types of sea turtles in the world. In the world how many types of sea turtles? 7. म्हणजे पूर्ण जगामध्ये 7 प्रकारचे समुद्री कासव आहेत. 5 of which are found in India. And from that 7 type, 5 types of sea turtles we found in our India. तर त्यापैकी 7 पैकी 5 प्रकार समुद्री कासवाचे हे आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतात. The olive ridley turtle nests along the entire coastline of Maharashtra. तर ऑलिव्ह रिडली टर्टल हे टर्टलचं एक प्रकार किंवा नाव आहे. तर ते कुठे पाहायला मिळतं? अलॉंग द एंटायर कोस्टलाईन ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राचा जो पूर्ण समुद्र किनारा आहे, कोस्टलाईन म्हणजे समुद्र किनारा, तर त्या समुद्र किनाऱ्यावरती हा ऑलिव्ह रिडली टर्टल याची नेस्ट म्हणजे आपण त्याला त्याचं घरटं किंवा त्याची अंडी घालण्याचे ठिकाण, जागा म्हणू शकतो. दॅट ऑलिव्ह रिडली टर्टल्स नेस्ट वी फाउंड इन अलॉंग द कोस्टलाईन ऑफ महाराष्ट्र. ग्रीन टर्टल्स अँड हॉक्सबिल्स. तर ग्रीन टर्टल्स अँड हॉक्सबिल्स. तर ग्रीन टर्टल आणि हॉक्सबिल्स हे एक अजून एक कासवांचा प्रकार आहे. दॅट ऑल्सो वी फाउंड इन अर इंडिया. दॅट ऑल्सो फाउंड इन इंडिया. And amazing characteristics of turtle is that when the female turtle, तर amazing characteristics means आपण म्हणू शकतो एक भया असं वैशिष्ट्य, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य आणि अमेझिंग म्हणजे खूप चांगलं असणार आहे किंवा एक आपण वेगळं. ओके, अमेझिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टर्टल इज दॅट वेन द फिमेल टर्टल रिचेस मॅच्युरिटी. द अमेझिंग फॅक्ट म्हणजे एक खूप चांगली अशी फॅक्ट म्हणजे काय, तर फिमेल टर्टल इज दॅट वेन द फिमेल टर्टल रिचेस मॅच्युरिटी. मॅच्युरिटी म्हणजे वेन द फिमेल टर्टल इज नाव गोइंग टू हॅच द एग और लाय द एग. म्हणजे जेव्हा फिमेल टर्टल ही मॅच्युरिटीला येते, म्हणजेच काय, तर ती आता काही अंडी घालण्याच्या वयामध्ये येते किंवा त्या फिमेल टर्टलचं वय होतं की ती आता अंडी घालणार आहे. त्यामध्ये एक अमेझिंग फॅक्ट कोणती, दॅट इज नियरली आफ्टर अ गॅप ऑफ 15 years. म्हणजे जवळजवळ किती वर्षानंतर एक टर्टल फिमेल टर्टल अंडी घालते, तर 15 वर्षानंतर. शी रिटर्न्स टू द शोर to lay her eggs and the same place where she was born. and after hatching the eggs म्हणजे जेव्हा एग्समधून टर्टल बाहेर येतो त्यावेळेस ते टर्टल्स कुठे जातात, समुद्रामध्ये जातात आणि ते जवळजवळ 15 वर्षे समुद्रामध्येच असतात. बरोबर. आणि ज्या वेळेला फिमेल टर्टल अंडी घालणार असते, दॅट टाइम ओनली शी केम आउट फ्रॉम द सी. त्या वेळेला फक्त अंडी घालण्याच्या वेळेला फक्त ती फिमेल टर्टल त्या समुद्रातून बाहेर येते आणि ती जी काही समुद्राच्या बाजूला जी काही माती असते त्यामध्ये नेस्ट तयार करून तिथे ती अंडी घालते. परंतु द अमेझिंग फॅक्ट, एक वेगळी घटना काय, तर ती कुठे अंडे घालते, जिथे तिचा जन्म झालेला असतो. वेअर शी हॅज बॉर्न, इन दॅट प्लेस ओनली शी लाय हर एग्स. म्हणजे ज्या जागेवरती ती स्वतः अंड्यातून बाहेर आलेली होती त्याच जागेवरती ती स्वतः पुन्हा अंड घालते. म्हणजे आता फिमेल टर्टल अंडी घालण्यासाठी बाहेर येतात, परंतु मेल टर्टल हे पाण्यामध्येच पाहायला मिळतात. एकदा का जे पाण्यामध्ये गेले की ते पाण्यामधून बाहेर येत नाहीत, परंतु फिमेल टर्टल हे फक्त अंडी घालण्यासाठी बाहेर येतात. The female comes on shore just to make a nest in the sand and lay her eggs. म्हणजे a female turtle comes for only why, because for making the nest and to lay egg.
म्हणजे फिमेल टर्टल जी आहे ती फक्त बाहेर येते कशासाठी, आता सांगितल्याप्रमाणे की फक्त ती नेस्ट तयार करते. आता ती ज्या जागेवरती घालते त्या जागेवरचं कदाचित ते नेस्ट मुतलं गेलेलं असतं 15 वर्षापर्यंत, मग ती पुन्हा त्याच जागेवरती नेस्ट तयार करून तिथे अंडी घालते आणि तेवढ्याच कामासाठी फिमेल टर्टल कम्स आउट फ्रॉम द सी. ओनली द वर्क इज टू कम आउटसाइड to make a nest and lay her eggs. Only for that reason female turtle comes out from the sea and immediately return to the sea, and when she lay her eggs immediately she return to the sea. म्हणजे जेव्हा तिची अंडी घालून होतात ती पटकन त्वरित पुन्हा समुद्रात जाते. शी डज नॉट रिटर्न टू द नेस्ट आफ्टर दॅट. आणि पुन्हा ती त्या घरट्याकडे तिच्या त्या जागेवरती जिथे तिने अंडी घातलेली असतात त्या जागेवरती पुन्हा ती येत नाही. मीन्स ओनली बिकॉज टू लाय द एग्स शी कम्स आउट, आफ्टर दॅट शी डज नॉट कम्स आउट. म्हणजे फक्त अंडी घालण्यासाठी ती बाहेर येते. अंडी एकदा घालून झाल्यानंतर ती जर समुद्रात जाते आणि पुन्हा ती बाहेर येत नाही. The eggs hatch after a period of 45 to 50 days. म्हणजे जवळजवळ 45 ते 50 दिवसानंतर eggs started to hatch. म्हणजे ती अंडी घालून गेल्यानंतर 45 ते 50 दिवसांनी ती अंडी हळूहळू हॅच व्हायला लागतात आणि त्यातून कासव बाहेर यायची वेळ येते. Using natural heat, because of natural heat only the eggs started to hatch. आता आपण नॉर्मली पाहिलेलं आहे की कोंबडी ज्यावेळेस अंडं घालते, यू हॅव लर्न इन द सायन्स की whenever any bird lay her eggs and at the time of hatching that particular bird gives the heat. In the science we have learned that. म्हणजे तुम्ही सायन्समध्ये हे लर्न केलं असेल की एखादा पक्षी जेव्हा कोंबडी असेल किंवा एखादा पक्षी असेल जेव्हा तो अंडं घालतो की त्यावेळी ते अंडं घातल्यानंतर ते अंडं ज्यावेळेस हॅच होणार असतं म्हणजे अंडं फुटून त्यामधून पक्षी त्यांचा सिमिलर पक्षी बाहेर येणार असतो. तो जो पर्टिक्युलर पक्षी असेल तो बाहेर येणार असतो त्यावेळी तो बर्ड किंवा ती कोंबडी त्या अंड्यांना हीट देते म्हणजे ऊब देते. दॅट यू हॅव लर्न इन द सायन्स. बट as in case of these turtles does not give the heat to their eggs. पण या टर्टलच्या केसमध्ये काय आहे की टर्टल डज नॉट गिव्ह द हीट टू देअर एग्स टू हॅच द एग. ओनली बिकॉज ऑफ द नॅचरल हीट द एग स्टार्टेड टू हॅच. म्हणजे टर्टल ते त्यांच्या अंड्यांना हीट बिलकुल देत नाहीत. त्या टर्टल्सची अंडी ही नॅचरल हीटमुळे नैसर्गिक हीट जी असते समुद्राच्या कडेला त्या समुद्राच्या कडेच्या नॅचरल हीटमुळे आणि रेतीच्या हीटमुळे ती अंडी आपोआप हॅच होतात. म्हणजे एकदा अंडी घालतात आणि पुन्हा ती अंड्यांकडे बघायला सुद्धा येत नाहीत. Unnumberable dangers means there are so many dangerous things. म्हणजे खूप संकट. Await the little hatchling in the deep sea. आता normally you have seen whenever any bird or any animal in a human being also. तुम्ही आता हे पाहिलेलं आहे की एखादा पक्षी असेल किंवा प्राणी असेल किंवा आपल्या ह्युमन बिंग सुद्धा की आपलं जर का लहान बाळ असेल किंवा आपलं लहान पिल्लू असेल तर त्या पिल्लाला उडण्यास शिकवण्यासाठी किंवा पोहण्यास शिकवायला प्रत्येक प्राणी हा आपल्या पिल्लाला हे आपलं पिल्लू आहे म्हणून मदत करत असतो. बरोबर. एव्हरी बर्ड, एव्हरी ॲनिमल, इवन एव्हरी ह्युमन बिंग help to their babies to survive. म्हणजे जगण्यासाठी प्रत्येक जण मदत करत असतो. बट इन केस ऑफ दिस टर्टल दिस नॉट हॅपन. पण या टर्टलच्या केसमध्ये तसं होत नाही. ते जे बेबी टर्टल असतात ज्यावेळेस ते अंड्यांमधून बाहेर येतात ॲट द टाइम वेन दे हॅच आउट फ्रॉम द एग्स दे डिरेक्टली गो इनसाइड द सी. आता ते पाण्यामध्येच राहणारे आहेत म्हणून ते जेव्हा अंड्यातून बाहेर येतात तेव्हा त्या सी शोरवरून डायरेक्टली ते पाण्यामध्ये जातात आणि पाण्यामध्ये गेल्यानंतर त्यांना भरपूर संकटांना तोंड द्यावं लागतं. वाय? बिकॉज देर इज नो बडी विथ देम. त्यांच्यासोबत त्यांची आई वडील कोणीही नसतं. देर इज नो बडी ओल्डर टर्टल विथ देम. त्यांच्यासोबत कोणीही त्यांच्यापैकी मोठा टर्टल हा नसतो. ते सर्वजण एकाच एजचे असतात, एकाच वेळी अंड्यातून बाहेर आलेले असतात. मग त्याच्यामुळे त्यांना समुद्रात गेल्यानंतर बऱ्याच संकटांना तोंड द्यावं लागतं. दे हॅव टू फेस द इननंबरेबल डेंजरस इन द सी.
अँड दे हॅव टू फेस देम ऑल ऑन देअर ओन. आणि त्यांना सर्व संकटांना एकट्याने तोंड द्यावं लागतं. देअर सर्वायवल रेट is therefore as low as just 1 or 2 turtle out of 1,000. तर आता त्यांना खूप संकटांना तोंड द्यावं. एक तर ते खूप स्मॉल बेबी टर्टल असतात. इन दॅट दे आर स्मॉल और बिग स्मॉल और व्हेरी स्मॉल टर्टल्स. अँड वेन ॲट द टाइम दे स्विम इन द सी दॅर इज अ डीप सी. मग ते ज्यावेळेस ते खूप छोटे स्मॉल बेबी टर्टल असतात, मग ते जेव्हा समुद्रात जातात, तो समुद्र खूप डीप असतो. इन दॅट डीप सी दे कॅन्ट स्विम ॲट वन. ते पहिल्यांदा समुद्रात गेलेले असतात. मग ते अचानकपणे पोहू शकतील का किंवा स्विम करू शकतील का? नाही. मग त्यामुळे त्यांचा जो सर्वायवल रेट आहे, ओके, सर्वायवल रेट म्हणजे आपण म्हणू शकतो त्यांचा जगण्याचा एक रेशो जो आहे तो फार कमी आहे. अबाउट द 1,000 टर्टल ओनली 2 टर्टल्स लाईफ. म्हणजे 100 टर्टल जर का पाण्यामध्ये गेले, कासवाची जी अंडी आहेत त्या कासवाच्या अंड्यामध्ये समजा एक वी हॅव सीन इन द प्रिव्हियस दॅट ॲट द वन टाइम टर्टल गिव्स 100 to 150 एग्स. आपण पाहिलंय की एक कासव हा एका वेळी 100 ते 150 अंडी देत असतो, बरोबर. मग त्या एकच कासव 100 ते 150 अंडी देत असतो, परंतु एका वेळी एकच कासव देणार आहे का? नाही. एका वेळी अनेक फिमेल टर्टल्स कम्स आउट फ्रॉम द सी अँड दे लाय देअर एग्स अँड अबाउट द 1,000 म्हणजे जवळजवळ 1,000 अंडी जेव्हा हॅच होऊन समुद्रात त्यातील कासव जातात, त्या 1,000 कासवांपैकी फक्त 2 कासव जगू शकतात. इतका त्यांचा रेशो कमी आहे. का तर बिकॉज दे आर नॉट हॅव्हिंग एनी गायडन्स ऑफ एनी ओल्डर टर्टल. त्यांच्याकडे कोणत्याही ओल्डर टर्टलचा गायडन्स नसतो की हाऊ दे कॅन स्विम. आणि ते जर का बुडू लागले तर कोणीही त्यांना तिथे वाचवायला नसतं. त्या बिकॉज ऑफ दिस रिझन द रेशो ऑफ सी टर्टल हॅज व्हेरी लो. तर यामुळे सी टर्टलचा रेशो जो काय आहे तो खूपच कमी आहे. अबाउट द 1,000 टर्टल ओनली 2 टर्टल्स कॅन लिव्ह. टर्टल्स परफॉर्म अन इम्पॉर्टंट फंक्शन. आता टर्टल्स परफॉर्म अन इम्पॉर्टंट फंक्शन. फंक्शन म्हणजे कार्य. तर टर्टलचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य काय आहे? टर्टल्स परफॉर्म इम्पॉर्टंट फंक्शन. दे कीप द सी क्लीन. दे कीप द सी क्लीन. समुद्र स्वच्छ किंवा साफ ठेवण्याचं काम कोण करतं? तर टर्टल्स. समुद्रामध्ये येणारी काही घाण असेल काय असेल तर ते स्वतः ते खातात, बरोबर की नाही. मीन्स दे कीप द सी क्लीन. So that is the main important function of sea turtle. Thus they occupy an important place in the marine ecology. In the marine ecology, because of that reason, sea turtles occupy an important place. Important place म्हणजे महत्त्वाची जागा. In marine ecology. marine म्हणजे समुद्र, ओके, समुद्रातील आतला भाग. तर मरीन इकॉलॉजी जी आहे त्या मरीन इकॉलॉजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान कोणाचं आहे? तर टर्टल्सचं आहे. वाय? बिकॉज दे कीप द सी क्लीन. तर सगळ्यात महत्त्वाचं स्थान हे टर्टल्सचं आहे. का? कारण तर ते समुद्र स्वच्छ साफ ठेवतात म्हणून. आफ्टर द सक्सेस ॲट वेलाज अँड वेन दे स्टार्टेड द कॅम्पेन इन वेलाज. त्यांनी वेलाजमध्ये एक कॅम्पेन स्टार्ट केलं होतं. त्या कॅम्पेनच्या यशानंतर आफ्टर द सक्सेस ऑफ वेलाज वी स्टार्टेड इम्प्लिमेंटिंग द प्रोजेक्ट इन अदर प्लेसेस टू. मग वेलाजमध्ये आम्हाला सक्सेस मिळालं त्या कॅम्पेनबद्दल. देन आफ्टर दॅट वी स्टार्टेड दॅट प्रोजेक्ट इन अदर प्लेसेस टू. मग त्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी सुद्धा त्या प्रोजेक्टचं इम्प्लिमेंटेशन करायला सुरुवात केली. विदिन 5 years म्हणजे जवळजवळ 5 वर्षाच्या आत द एंटायर कोस्टलाईन ऑफ महाराष्ट्र वॉज सर्वेड. म्हणजे एंटायर कोस्टलाईन ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रातील सर्व कोस्टलाईन, महाराष्ट्रातील सर्व समुद्रकिनारे हे सर्वे केले. प्रोटेक्शन वॉज ऑफर्ड इन 80 ऑफ विलेजेस वेअर टर्टल नेस्ट वेअर फाउंड. आणि सर्वे केल्यानंतर समुद्रकिनाऱ्यांचे सर्वे केल्यानंतर जे समुद्रकिनाऱ्यांच्या आजूबाजूला असणारी गावं आहेत किंवा जागा आहेत त्यांना व्हिजिट दिल्या. का तर कधी व्हिजिट दिला? वेनेवर वी फाउंड इन एनी सी कोस्ट दॅट देअर इज अ टर्टल नेस्ट. म्हणजे एखाद्या जर ठिकाणी किनाऱ्यावरती सर्वे केल्यानंतर आम्हाला जर एखाद्या ठिकाणी टर्टलचे नेस्ट सापडले तर त्या गावामध्ये जाऊन पुढे काय केलं बघूयात. प्रोटेक्शन वॉज ऑफर्ड इन 80 ऑफ द विलेजेस वेअर टर्टल नेस्ट आर फाउंड.
मग त्यापैकी 18 प्रोटेक्शन वॉज ऑफर्ड इन 80 ऑफ द विलेजेस. मग त्यापैकी 80 विलेजेसपैकी आम्ही 80 विलेजेसना प्रोटेक्शन ऑफर केलं. कोणाचं प्रोटेक्शन? टर्टलचं. म्हणजे ज्या सी कोस्टवरती आम्हाला टर्टलचे नेस्ट सापडले त्या कोस्टच्या शेजारी असणाऱ्या गावांकडे जवळजवळ त्यामध्ये किती गावांचा समावेश होता? 80 विलेजेस. तर त्या 80 विलेजेसमध्ये आम्ही काय केलं? मागणी केली किंवा ऑफर केलं. कशाचं? तर समुद्री कासवांना वाचवण्याची ऑफर केली. तर ती कशी आहे? Our strategy was to engage those who had so far been involved in stealing the eggs. तर our strategy म्हणजे आमचा हेतू काय होता की was to engage those who had so far been involved in stealing the eggs. Stealing म्हणजे चोरणे. मग आमचा हेतू काय होता की जी लोक द पीपल हु इज फार लॉंग, अशी माणसं की जी आपल्या घरापासून कुटुंबापासून लांब आहेत. वाय? बिकॉज टू स्टील द एग, म्हणजे फक्त कासवाची अंडी चोरायची आणि विकायची हा व्यवसाय करण्यासाठी जी लोक खूप लांब आहेत त्यांना काय करायचं? एंगेज दोज. मग त्या लोकांना आम्हाला काय करायचं होतं? एंगेज करायचं होतं, व्यस्त करायचं होतं. कशात? देन टू ट्रेन अँड इन्व्हॉल्व देम इन द वर्क ऑफ प्रोटेक्शन. म्हणजे जी लोक कासवांची अंडी चोरायची आणि त्याचा व्यवसाय करायची त्याच लोकांना आम्हाला कशामध्ये व्यस्त करायचं होतं? तर प्रोटेक्शन ऑफ टर्टल. त्याच लोकांना आम्हाला कासवांच्या संरक्षणासाठी एंगेज करायचं होतं. वी स्टार्टेड द टर्टल फ्रेंड अवॉर्ड्स. आणि त्यासाठी आम्ही काय अवॉर्ड म्हणजे आपण अवॉर्ड काय कोणतं स्टार्ट केलं? टर्टल फ्रेंड्स अवॉर्ड किंवा कासव मित्र अवॉर्ड पारितोषिक. ओके, कासव मित्र अवॉर्ड और टर्टल फ्रेंड अवॉर्ड वी अनाउन्स्ड. मीन्स टू एनकरेज देम, म्हणजे त्या जे काही कासवांना सेव्ह करणारे होते, कासवांची अंडी सेव्ह करणारे होते, टू एनकरेज देम, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कासव मित्र और टर्टल फ्रेंड अवॉर्ड वी अनाउन्स्ड. टू एनकरेज मोर पीपल टू बी अ पार्ट ऑफ प्रोटेक्शन कॅम्पेन. तर कशासाठी? टू एनकरेज मोर पीपल. मग लोकांना अजून प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही अशा अवॉर्डची घोषणा केली की जेणेकरून लोक काय करतील की इन्स्टेड ऑफ स्टीलिंग द एग्स ऑफ टर्टल दे कॅन सेव्ह. म्हणजे कशासाठी? आम्ही एक त्यांना थोडक्यात आमिष दाखवलं की मग त्या जेणेकरून लोक हे अवॉर्डच्या किंवा अवॉर्डमध्ये कदाचित काही बक्षिसाचा समावेश असेल, मग त्या बक्षिसाचा आमिष दाखवून लोकांना टर्टलची अंडी चोरून विकण्यापासून बाजूला करून त्यांनाच उलट अंडी सेव्ह करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. म्हणजे लोक काय करायला लागली? मग अंडी विकायचं ठेवून त्यांचं संरक्षण करायला लागली. A comprehensive booklet and a short film on the protection of turtles was prepared to spread the message. And after that a comprehensive booklet, त्यानंतर एक comprehensive booklet आलं and a short film, आणि एक छोटी शॉर्ट फिल्म सुद्धा आली on the protection of turtle. कशाविषयी? ऑन द प्रोटेक्शन ऑफ टर्टल, टर्टलचं केलेलं संरक्षण याच्याविषयी एक बुक आणि एक शॉर्ट फिल्म सुद्धा आली. वॉज प्रिपेअर्ड टू स्प्रेड द मेसेज. पण कशासाठी? टू स्प्रेड द मेसेज ऑफ सेव्ह सी टर्टल. तर कशासाठी ते बुकलेट आणि शॉर्ट फिल्म तयार केली? टू स्प्रेड द मेसेज ऑफ टू सेव्ह द सी टर्टल. टू सेव्ह म्हणजे सी टर्टल्सना वाचवा हा मेसेज सगळीकडे स्प्रेड करण्यासाठी आम्ही काय केलं तर एक शॉर्ट फिल्म आणि बुकलेट बनवली. द इयर 2006 saw the beginning of a novel concept, टर्टल फेस्टिवल और कासव महोत्सव. म्हणजे 2006च्या सुरुवातीलाच एक टर्टल फेस्टिवल आणि कासव महोत्सव किंवा टर्टल फेस्टिवल किंवा कासव महोत्सव हे चालू करण्यात आलं. an opportunity for tourists to witness the unique spectacle of the hatchling rushing out to the sea. In that टर्टल फेस्टिवल what we can see, म्हणजे टर्टल फेस्टिवलमध्ये काय बघायला मिळू शकतो? देअर इज अपॉर्च्युनिटी टू सी हाऊ द टर्टल हॅच देअर एग्स अँड हाऊ दे वेंट इन टू द सी. मग त्या टर्टल फेस्टिवलमध्ये काय बघायला मिळायला लागलं की टुरिस्ट लोकांना अलाव द टुरिस्ट. मग आम्ही टुरिस्ट लोकांना अलाव केलं बघण्यासाठी की कशा प्रकारे
कासव हे अंड्यातून बाहेर येऊन समुद्रात जातात. हे कासव महोत्सवमध्ये बघण्यासाठी वी अलाउड द टुरिस्ट. अँड a short film on turtles and the natural beauty of Konkan were additional feature of the festival. आणि ते आता टर्टल फेस्टिवल हे नॉर्मली कुठे असायचं, इन द सी शोर ऑफ कोकण, कोकणाच्या समुद्रकिनाऱ्यावरती ते फेस्टिवल असायचं. मग त्यासाठी अ शॉर्ट फिल्म ऑन टर्टल्स, मग टर्टलविषयी असणारी शॉर्ट फिल्म अँड द नॅचरल ब्युटी ऑफ कोकण. मग टर्टल विषय तर त्या फेस्टिवलमध्ये फक्त एवढंच होतं का की हाऊ द टर्टल कॅन हॅच देअर एग्ज अँड हाऊ दे वेंट इनसाइड द सी, एवढंच नसून दे प्रिपेअर अ शॉर्ट फिल्म ऑन द टर्टल्स. दॅट प्रिपेअर्ड शॉर्ट फिल्म ऑल्सो वी कॅन सी इन द टर्टल फेस्टिवल. मग टर्टल फेस्टिवलमध्ये जी काही टर्टलविषयी केलेली शॉर्ट फिल्म आहे ती सुद्धा पाहायला मिळायची. शिवाय कोकण वेअर ॲडिशनल फीचर्स ऑफ द फेस्टिवल, कोकण ब्युटी, कोकणातील जी काही नैसर्गिक सुंदरता आहे ती सुद्धा टुरिस्टला पाहायला मिळू लागली. ॲट द सेम टाईम वी वेअर क्वाईट फर्म ऑन वन इश्यू. आणि त्याचवेळी आम्ही एका इश्यू म्हणजे एखादी गोष्ट, एखादी घटना, एखाद्या गोष्टीवरती किंवा घटनेवरती आमचं एक ठाम मत होतं. क्वाईट फर्म म्हणजे ठाम मत की the hatchling should not come to even the slightest harm due to this tourist activity. तर त्या एका घटनेवरती काय आमचं जास्त भर होता किंवा ठाम मत होतं की बिकॉज ऑफ दिस टुरिस्ट ॲक्टिव्हिटी हॅचलिंगवरती काहीही वाईट परिणाम होऊ न देणे. म्हणजे आता टुरिस्ट ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, तर भरपूर सारे टुरिस्ट येणार, ते बघणार, मग जर का एखाद्या टुरिस्टकडून काही दुखापत त्या अंड्यांना होऊ नये हे आमचं मत होतं. म्हणजे आमचं एक मेन उद्दिष्ट काय होतं की त्या अंड्यांना काहीही दुखापत नाही झाली पाहिजे बिकॉज ऑफ दिस टुरिस्ट पर्पज, म्हणजे किंवा टुरिस्ट activity. Because of this tourist activity any egg of the turtle could not be harmed. कोणतंही टर्टलचं अंड हे हार्म नाही, त्याला कोणत्याही अंड्याला हार्म नाही झाला पाहिजे, हे आमचं मेन उद्दिष्ट किंवा ध्येय होतं. The tourists were accommodated in the homes to the villagers. The response to this novel concept of homestay was excellent. मग टुरिस्ट, वी अलाव द टुरिस्ट टू स्टे इन द विलेजर्स हाऊसेस. मग टुरिस्ट येणार, मग टुरिस्ट येतात, मग ते लहान लहान गावं होते, लहान लहान गावामध्ये काही हॉटेल्सची सुविधा नसते. देर इज नो फॅसिलिटी ऑफ हॉटेल्स अँड 5 स्टार अँड 3 स्टार और 1 स्टार हॉटेल वॉट एव्हर इट इज. मग त्या छोट्या छोट्या गावामध्ये हॉटेलची सोय नसल्यामुळे तिथल्या लोकांना काय होमस्टे ही कल्पना आम्ही सांगितली. होमस्टे म्हणजे काय, ज्या लोकांची घरं मोठी आहेत त्या मोठ्या घरांमध्ये काही जागा तयार करायची की टुरिस्ट लोक येणार, जेव्हा ते कासव महोत्सव बघायला येतील, त्या कासव महोत्सव किंवा टर्टल फेस्टिवल बघायला येणाऱ्या लोकांना तिथे राहण्याची सुविधा करण्यासाठी होमस्टेची कल्पना चालू केली. म्हणजे काय दे told to that villagers that you can do the homestay fact like in your house make some part to live for the tourist. तुमच्या घरामध्ये एक काही जागा अशी तयार करा की ज्या जागेमध्ये येणारे टुरिस्ट जे आहेत ते राहतील अँड दे विल पे अबाउट यू, दे विल पे फॉर यू अबाउट दॅट. मग ती लोक, ती टुरिस्ट लोक दे विल पे टू यू अबाउट दॅट. मग त्याच गोष्टीसाठी, त्या राहण्याच्या गोष्टीसाठी ते टुरिस्ट लोक तुम्हाला पैसे देतील. ओके, ही होमस्टेची कल्पना त्यांनी चालू केली. नाव रिमेनिंग पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. सो टिल दॅट टाइम रीड द लेसन केअरफुली अँड पिक आउट द डिफिकल्ट वर्ड and write it in your notebook, and as well as you have to learn these difficult words with spelling and meaning also. Thank you.